हॅलो. तर खूप दिवसानंतर आम्ही बाहेर पडलो. ऍक्च्युली मला खूप म्हणजे थोडे दिवस झाले होते, मला बरं पण नव्हतं. तर खूप दिवसानंतर आपण बाहेर पडलो आणि माझ्या गावाजवळ एक बाळेश्वर म्हणून मंदिर आहे. सोबत आहेत काकी, काका पण आहेत, तिथे फोनवरती बोलत आहेत आणि ते ड्रायव्हर काका पण आहेत, मागून येत आहेत. त्यांचं तुमचं नाव काय आता? शैलेश कानवडे यांनी आम्हाला आणलं होतं गाडीला आणि बाकी आजी आणि काकी गाडीत आहे. तर खूप मस्त मंदिर आहे. तर आम्ही लोक आता चाललो तिथे. तर भेटूया आता तिकडेच जाऊन. बाकी इकडचा व्ह्यू पण इतका खूप सुंदर आहे, तर तुम्ही तो एन्जॉय करा व्हिडिओमध्ये. तर भेटूया थोड्या वेळाने. ह्या डोंगरची एक हिस्ट्री आहे, ते काका सांगतील आपल्याला. इथे जेव्हा शिवाजी महाराजांचा जन्म होणार होता तेव्हा इथे होणार होता, पण जास्त कडा नसल्यामुळे इथनं जिजा मातांनी शिवनेरीला गेल्या आणि त्याच्याच खाली इथे 1 एकरचा वड आहे. तो वड जो आहे तो वड एकाच झाडापासून त्याला पारुंब्या फुटून फुटून पूर्ण असा 1 एकरचा वड झालेला आहे. तर तिथे त्याची कथा अशी आहे, एक ग्रामोशी माणूस होता, तो जंगलामध्ये मेंढ्या चारायला आलेला होता आणि त्याची आणि वाघाची रात्रभर झुंज झाली. सकाळी दोघंही मरून पडले आणि त्या रामुशा माणसांची बहीण तिथं आली बघायला. तेव्हा ते दोघं मेलेले असताना तिनं ते बघितलं, ती पण तिथंच मेलेली त्या वडाच्या झाडापाशी. तिथे त्यांचं मंदिर वगैरे. अशी इकडची एक हिस्ट्री आहे त्या डोंगराची. तर चला आता आपण जाऊया मंदिराकडे. बाकी इकडचा व्ह्यू खूप सुंदर आहे. चारी बाजूने डोंगर डोंगरच आहे. तर आमची गाडी उभी आहे, तर आम्ही चाललो. भेटूया थोड्या वेळात. चला.
पावसात येण्याची हालत ह्याच्याहून खराब होऊ शकत होतं, पण मी थोडं सांभाळलं म्हणून. आणि हा आहे प्रसाद. आता आम्ही इकडनं निघतो कारण की इथे खूप असा गाणी बिणी वाजतात, कॉपीराइट